यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम. हा श्लोक सगळ्यांनाच माहिती आहे आणि या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अगदी क्लिअर करून टाकलंय, कुठे काही डाऊटच सोडला नाहीये. त्यांनी हे सांगितलं की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा तो परब्रह्म अवतारेल. मग कधी अधर्म वाढतो? जेव्हा समाज आपले मूल तत्व विसरून जातो, जेव्हा समाजामध्ये नको त्या गोष्टी आजूबाजूला घडायला लागतात. असं आपण बरंच काही बोलू शकतो अधर्म वाढण्याबद्दल, पण प्रामुख्याने श्रीकृष्णाने हे सांगितलंय की जेव्हा जेव्हा भक्तांना त्रास दिला जाईल, जेव्हा जेव्हा साधू सत मंडळी ऋषीमुनी यांना त्रास होईल, तेव्हा तेव्हा मी अवतारीन. तो अधर्म जेव्हा वाढेल, हे श्रीकृष्णाने त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. परित्राणाय साधूनाम विनाशायाच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि हाच विचार समर्थांनी या पुढच्या श्लोकामध्ये मांडलाय. श्रोतेहो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण श्लोक क्रमांक 116 हा बघणार आहोत. आणि हा जो श्लोक आहे आणि याच्या पुढचे जे 9 श्लोक आहेत, असे मिळून 10च्या 10 श्लोक जे आहेत, या सगळ्यांचं चौथं चरण म्हणजे नुपेक्षी कदा देव भक्त अभिमानी. या चरणाबद्दल 2-3 मुद्दे, महत्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण हे जाणून घेऊ की याच्या आधी देखील 10 श्लोक झाले. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता समर्थ म्हणतात नुपेक्षी कदा देव भक्त अभिमानी. कुठेतरी हे मनाचे श्लोक आपल्याला अध्यात्माच्या जिन्यावरती पुढच्या पायरीवर नेत आहेत. आकाराकडून निराकाराकडे नेत आहेत, अवताराकडून परब्रह्माकडे नेत आहेत, म्हणून रामदासापासून देव भक्तापर्यंत नेत आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला ते समजून घ्यायची आहे की तो देव आपल्या भक्ताबद्दल फक्त अभिमानीच नाही, तर त्या भक्ताचा अभिमान राखणारा देखील असतो. म्हणूनच जेव्हा केव्हा त्या भक्ताला त्रास होतो तेव्हा तो देव धावून येतो. आणि इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की भक्त म्हणजे नक्की कोण, ज्याच्यासाठी हा देव धावून येतो. आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्यासाठी धावून येईल का तो, किंवा आजपर्यंत जर आला नाही तर का नाही. कोण असतो भक्त? भक्त तो असतो का जो रोज 4 वेळा मंदिरात जाऊन येतो? का भक्त तो असतो ज्याला सगळे श्लोक पाठ आहेत? तुम्ही काहीतरी विचार मांडा त्याच्यासमोर, तो त्याच्यासाठी 4 श्लोक सांगेल तुम्हाला. का भक्त तो असतो ज्याने सगळं सोडून आता तो वैराग्यशील होऊन लांब गेलाय कुठेतरी? माझ्या मते, इन माय लिमिटेड एक्सपिरियन्स अँड नॉलेज अँड व्हेरी लिमिटेड विजडम, भक्त तो असतो ज्यांनी मानसिक पातळीवर आता त्याच्याकडे काही उरलंच नाहीये. त्याच्याकडे सगळं असून त्याच्याकडे पॉझिटिव्हनेस नाहीये त्यांबद्दल. पोझेशन्स आहेत बरं का, त्यांनी वस्तू सोडल्या नाहीत, पण त्या वस्तूंबद्दल आसक्ती सोडून दिली. आता एकच आसक्ती आहे, एकच कनेक्शन आहे, एकच अटॅचमेंट आहे त्या परब्रह्माचं. आपल्याला कनेक्शन आहे का? हो, मला माहिती आहे की मला कनेक्शन आहे. त्या परब्रह्मावर प्रेम आहे का? हो, खूप आहे. पण हेच खरं आहे, हे तेवढंच खरं आहे की या जगामध्ये पण मी अडकलेलो आहे. ते कनेक्शन सारखं असतं, पण एकदा मी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये घुसलो, एकदा काहीतरी कामात घुसलो की मग मी विसरून जातो. मग डायरेक्ट संध्याकाळी आठवतो तो परब्रह्म मला. आणि म्हणून मी भक्तांमध्ये येत नाही. आणि कदाचित म्हणून तो असा धावून येईल की नाही माहित नाही मला. पण इथे समर्थांनी सांगितले की असे जर आपण भक्त असू, हे समर्थांनी या श्लोकामध्ये आणि पुढच्या 9 श्लोकांमध्ये ज्या कथेचं सार मांडलेलं आहे, हे भक्तांबद्दल आहे. आणि कसा तो परब्रह्म धावून आलाय, अगदी शंख चक्र गदा न घेता दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात
बहुश्रापिता कष्टिला अंबरीशी, तयाचे स्वय श्रीहरी जन्म सोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. उपमन्यू एक छोटासा मुलगा, एका ऋषीचंच मूल होतं ते, पण घरात धनधान्य नाही, घरात पैसा नाही, ऐश्वर्य नाही, आणि त्यामुळे त्याला दूध देखील लाभलं नव्हतं. एका मित्राबरोबर बाहेर गेला आणि तिकडं त्याला दूध चखायला मिळालं, अगदी फ्रेश गाईचं जस्ट काढलेलं. आणि तो घरी आला आणि आईला हट्ट करायला लागला की मला दूध हवंच आहे. आता याचा हट्ट कसा पुरवायचा म्हणून आईने पिठामध्ये पाणी मिसळलं, पण ते काय त्याच्या घशाखाली उतरे ना, कारण का त्याला पटलं होतं की हे बाबा दूध नाहीये. मग आता काय करावं? मग त्याची आई म्हणली की आता तू एक काम कर, आता तू त्या देवालाच माग. आणि हा जो मागायला बसला आणि यांनी जो तप केला तो जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसा हा भक्त होऊन गेला. मला असं नाही वाटत आहे की समर्थ इथं आपल्याला हे सांगताय की तुम्हाला जे हवंय ते त्याच्याकडे मागत राहा आणि मिळेल. मला असं वाटतंय की समर्थ हे सांगतात आपल्याला की त्या कुठली तरी या जगामध्ये आपल्याला आस आहे, कुठल्या तरी गोष्टीची आसक्ती आहे, म्हणून आपण बसलो त्याबद्दल मागायला, आणि मागता मागता आपण त्याचं नाव घेता घेता ती गोष्ट विसरून त्या नामामध्ये अडकून गेलो आणि त्याबरोबर तद्रूप झालो. आणि त्याच्यानंतर त्या उपमन्यूला किंवा त्या भक्ताला एक वाटीभर दूध न देता अख्खा सागर देऊन टाकला. क्षीर सिंधू दिला, क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. त्याचप्रमाणे अजून एका भक्ताची कथा समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलंय. बहुश्रापिता कष्टिला अंबरीशी, तयाचे स्वय श्रीहरी जन्म सोशी. आता या कथेचे वेगळे वेगळे व्हर्जन्स आहेत, पण सार एकच आहे. हा राजा अमरीश कसा होता? हा धार्मिक कृत्य करणारा होता. एक वर्जन असं सांगतं की एकदा तो ध्यानात बसला होता, तेव्हा दुर्वास ऋषी आले आणि हा ध्यानात होता, त्यांनी लक्ष दिलं नाही, याचं लक्ष गेलं नाही कारण का ध्यान लागलं होतं, आणि त्यांना ते दुर्लक्ष जे आहे ते त्यांना खपलं नाही, ते त्यांनी ऐकून नाही घेतलं. दुसऱ्या व्हर्जन मध्ये असं आहे की या राजाने एकादशीचा व्रत ठेवला होता. आता एकादशीला व्रत ठेवला आहे तर द्वादशीला पारायण ठेवलं होतं त्यांनी, आणि पारायण फेटण्यासाठी त्यांनी ब्राह्मण बोलवले होते जेवणासाठी. बरंच काही दान धर्म केला होता त्या दिवशी, जसं समर्थांनी सांगितलंय. बहु तांपरी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापनेती धनाची. ते सगळंच होत होतं तेव्हा. आणि तेव्हा दुर्वास ऋषी आले, त्यांना देखील जेवणाचं आमंत्रण दिलं. दुर्वास ऋषी म्हणले की मी जरा स्नान संध्या करून येतो. ते गेले नदीच्या काठीवर आणि तिकडं ध्यानाला बसले. त्यांना ध्यान लागून गेलं. आता तर वेळ निघून चालली होती, सगळे ब्राह्मण आपापसात बोलायला लागले होते. मग आता करायचं काय? जर ब्राह्मण जेवले नाही, दुर्वास ऋषी जेवले नाही, तर राजा जेवणार नाही, राजा जेवणार नाही तर पारायण फेटणार नाही. मग जस्ट टू कीप थिंग्स ऑन एन इवन कील, या राजाने काय विचार केला की आपण आपल्या ओंजळीवर फक्त पाणी घेऊ तीर्थाचं समजून, आणि हे पारायण फेटवू, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते ऋषी दुर्वास येतील तेव्हा त्यांच्यावर 2 घास खाऊन घेऊ. आणि त्यांनी ओंजळीवर पाणी घेतलं आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी आले आणि चिडले. या दोन्ही व्हर्जन मध्ये दुर्वास ऋषी चिडले आणि त्यांनी अमरीशला शाप दिला की तुझे पुढचे अनेक जन्म हे प्राण्याचे होतील. आता हा शाप दिल्यानंतर त्या विष्णूंनी याचे जन्म सोसले. काही व्हर्जन मध्ये असं सांगितलं की त्या विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या भोवती ठेवलं, आणि तो दाह एवढा होता की दुर्वास ऋषींना
राजा अमरीशनेच पाय पडायला लागले. पण यामधनं आपण काय समजून घ्यायचं, याचा भावार्थ, याचा सार आपण नक्की काय समजायचा आहे? याचा अर्थ आपण असा समजायचा आहे की तुम्ही भक्त आहातच आणि तुम्ही कर्म देखील करतायत. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य अकर्मकृत कार्यते यवश कर्म प्रकृतिर्जैर्गुणे. हे कर्म तर करायचेच आहेत. मग कर्म करताना जर आपला हेतू बरोबर असेल आणि आपण जर भक्त असू तर तो परमेश्वर आपली काळजी घेईल. राजा अमरीश भक्त होते का? हो होते. त्यांचा हेतू बरोबर होता का? हो होता. कृती चुकली का? हो थोडीफार चुकली. त्यांना कळलं नव्हतं त्या क्षणाला, अंडर दोज सर्कमस्टान्सेस त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हा कर्मकांड आपण ज्याला म्हणतो, जे रिच्युअल्स आहेत, जे प्रोसिजर्स आहेत, त्यामध्ये कुठेतरी ही वॉज प्रॉब्ली पॉलिटिकली इनकरेक्ट. पण हेतू बरोबर होता का? होता. मग आपला जर हेतू बरोबर असेल, आजच्या काळामध्ये आपण काय बघतो, हेतू सगळे चुकलेले आहेत पण कृती अगदी बरोबर. या उलट त्या परमेश्वराला काय आवडतं? तुमचा हेतू बरोबर पाहिजे. जर हेतू बरोबर असेल, श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की तुला तुझ्या गुरूंनाच मारायचंय. कृती चुकीची आहे पण हेतू बरोबर आहे ना. हेतू काय? टू रिझरेक्ट रायटियसनेस, धर्मस्थापना करायची. जेव्हा अर्जुन म्हणला गुरून हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि इह लोके, आपण पाहिलं होतंय मागे की मी कसं गुरूंना मारू, पण श्रीकृष्ण देखील ते सँक्शन केलंय की हो मार. का? कारण का मोठं काम करायचंय. हेतू गुरूंना मारण्याचा नाहीये, कृती असेल तरी. त्याचप्रमाणे जर आपला हेतू योग्य आहे, हेतू शुद्ध आहे आणि कृतीमध्ये काही चुकलं असेल तरी परमेश्वर आपल्या भक्ताची काळजी घेईल 100% घेईल. नक्कीच घेईल. हरिओम तत्सत.